आज मी तुम्हाला खारी शंकरपाळी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे, मीठ घालायचं चवीप्रमाणे, जिरं घेतले, काळी मिरी जाड वाटून घेतली आहे, जिरं आणि काळी मिरी जाड वाटून घेतलेली। आता हे सगळं मिक्स करायचं आणि आता आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे, मोहन। तर हे 4 छोटे चमचे मी घेतलेले आहे, हे कडक मोहन ह्याच्यावर घालायचं। हे पीठ मिक्स करून घेऊ, आता हातानेच मिक्स करूया। हे गरम तेल होतं म्हणून चमच्याने करत होतं। आता हे तेल सगळं आपण पिठाला लावून घ्यायचं। तेल चोळून घेतल्यानंतर हे पीठ थोडंसं हातात घ्यायचं, ह्याची मूठ वळतीये का बघायचं। हे बघा, हे पीठ मूठ बरोबर वळतीये, त्यामुळे आपलं मोहन बरोबर आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही घालायचं। आता तेलकट होतील शंकरपाळी। आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया। साधंच पाणी घ्यायचं, नॉर्मल पाणी, गरम वगैरे पाणी घ्यायची काही गरज नाही आहे। थोडंसं घट्टसरच पीठ मळायचं आहे, जास्त कडक मळायचं नाही आणि जास्त नरम पण मळायचं नाही। आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं नरम मळायचं। आता आपले पीठ मळून झाले, थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया। हे ओवा टाकायचा राहिला होता, तो घालूया आपण। आता हे मळून झाले, आपण जरा 10 मिनिटासाठी त्याला फुगण्यासाठी ठेवू। मैदा आहे ना, तो फुगतो। 10 मिनिटं झालेले, हे मैदा मुरलेला आहे। आता आपण लाटायला घेऊया। पुन्हा थोडंसं जरा मळून घ्यायचं लाटायच्या आधी, एकसारखं सगळं पीठ करून घेऊया। आता आपण लाटून घेऊया। तेल पीठ काही लावायचं नाही, तेल पीठ न लावता आपण लाटून घ्यायचं। त्याच्यासाठी आपण कडक कणिक मळलेली आहे, घट्ट पीठ मळलेले आहे, त्याच्यासाठी आपण याला पीठ लावता नाही येणार। जेवढी पातळ होईल तेवढी लाटून घ्यायची। तुम्ही बघू शकता, हे बघा, एवढी पातळ मी ठेवलेली आहे। जेवढी पातळ होईल तेवढी लाटायची, म्हणजे मग शंकरपाळी कुरकुरीत होणार। जर पीठ जर जास्तच कडक झालं तर थोडंसं तेल लावून लाटायची। मग आता काय करायचं, हे काटा चमचा घ्यायचा, त्याला असे होल पाडून घ्यायचे। आपल्याला ही जास्त फुगवून द्यायची नाही शंकरपाळी, असं केल्यामुळे काय ती फुगणार नाही आणि कुरकुरीत होणार, कडक आणि कुरकुरीत। सगळीकडे असे टोके मारून घ्यायचे। नंतर सुरी किंवा तुमच्याकडे जर करंजी कापायचं, हे फिरकी आम्ही याला म्हणतो, तुमच्याकडे जर फिरकी असेल किंवा सुरीनं तुम्ही करू शकता, तर सुरीनं पण करा। यांनी कापल्याने काय डिझाईन पण दिसते, छान पण दिसते, बघायला पण चांगलं वाटतं। चौकोनी आकार द्यायचा असेल चौकोनी द्या, मी शंकरपाळीचा आकार देते। कापण्याच्या आकाराचा केलेला आहे। आता हे आपण मंद गॅसवर तळून घ्यायचं। हे झालं की लगेच तळून घ्यायचं, हे सुकवत ठेवायचं नाही, एक लाटायची आणि दुसरी लगेच तळून घ्यायची। हे बघा, आता हे सगळं मी तळून घेते। तेल गरम करायला ठेवलेले, आता आपण त्यात शंकरपाळी घालूया। तेल हलकंसं गरम करायचं, जास्त कडक करायचं नाही गरम, आणि एकदम मंद गॅसवर ही शंकरपाळी तळून घ्यायची। बघू शकता हलकासा कलर बदललेला आहे, कारण ही शंकरपाळी तळायला जरा वेळ लागतो। आपल्याला जर खुसखुशीत शंकरपाळी हवी असल्या तर त्यामुळे जरा वेळ लागतो। एकदम हळू गॅसवर तळायची असते, फास्ट गॅस अजिबात करायचा नाही। हे बघा, आता तळत आलेली आहे हळूहळू, अजून थोडा वेळ तळली पाहिजे। शंकरपाळी तळून झालेली आहे, कलर किती मस्त आलेला आहे। अशा शंकरपाळी मी आता सगळ्या तळून घेते।
माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.